श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. रक्षिकाला काहीही खायला दिलं ना तर ती सोफ्यावरच जाऊन खाते. म्हणून मी सोफ्याचे कवर रात्रीच मशीनला लावले होते, कारण म्हटलं सकाळी ते उठेपर्यंत मी ते सोफ्याचे कवर टाकून देईल. आणि घरात जर लहान मुलं असतील ना तर ही सर्व कामं त्यांच्या हिशोबानेच करावी लागतात. आणि मला ही सवयच आहे की सकाळी उठलं की अगोदर सोफ्याचे कवर व्यवस्थित करायचे, उश्या व्यवस्थित करायच्या. जर सोफा व्यवस्थित असेल ना हॉलमध्ये तर हॉलही फ्रेश वाटतो. म्हणून मी हे व्यवस्थित ठेवून देईल. आणि मी सगळ्या बाजूने हे कवर दाबून घेत असते, कारण जेव्हा रक्षिका मस्ती करते तेव्हा ते परत जमा होतात. तर दुसऱ्या साईडचंही मी टाकून दिलं. आणि मी किचनमध्ये आले. रक्षिका आणि तिचे पापा झोपले होते, म्हणून म्हटलं थोडीफार नाश्त्याची तयारी करून घ्यावी. आणि मी आज बनवणार होते ढोकळा. मला फार आवडत नाही, पण मिस्टरांना फार आवडतो. आणि मी हे ढोकळ्याचे पीठ आधीच बनवून ठेवत असते, म्हणजे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा पटकन बनवता येतो. आणि हे पीठ बऱ्याच दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते. मी ज्यावेळेस पीठ दळलं होतं त्यावेळेस मीठ आणि साखर थोडी कमी झाली होती, म्हणून मी त्यात ॲड केलं. नाही तर असं काही टाकायची गरज नसते, फक्त भिजवायचं. तर हे थोडं मी जाड म्हणजे घट्टच ठेवेल. आणि एकाच सिक्वेन्सने याला फिरवायचं असतं, असं उलटं नाही. पण ह्यावेळेस माझ्याकडनं चुकलंच ते थोडं. आणि ह्या प्लेटला मी थोडं तेल लावून घेतलं, कारण हे पीठ प्लेटला चिपकायला नको म्हणून. आणि एका साईडला मी कढईमध्ये पाणीही तापायला ठेवलं होतं. म्हटलं हे पीठ तयार होईपर्यंत पाणी गरम होईल. याला आणि मी एक 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर शिजू देईल. लगेचच मी ही भांडे धुवून घेतली, कारण किचनवर असा काही पसारा नसेल ना तर अजून स्वयंपाक करायला किंवा नाश्ता बनवायला इंटरेस्ट येतो. दिवाळीला गावाला गेले होते. झाडाला पाणी न दिल्यामुळे पूर्ण हे झाड वाळून गेलं होतं, म्हणजे याला एकही पान नव्हतं. बघून खूप वाईट वाटले होते. आणि गावावरून आल्यावर मी याला रोज पाणी दिलं. एक 15 दिवसातून 8 दिवसातून खत द्यायला लागले. आता बघा किती छान झालं हे झाड, बघून इतकं भारी वाटतं ना. आणि वरच्याही झाडांना मी पाणी घालून घेतलं. रक्षूसाठी मुंगाच्या डाळीचे धिरडे करायला घेतले. ती ढोकळा फार आवडीने खात नाही आणि रात्रीही ती व्यवस्थित जेवले नव्हते, म्हणून म्हटलं तिच्यासाठी हे करावं. आणि मी आजूबाजूला तेल टाकून धिरडे पलटवून घेतले. तर हे पीठही मी दळून ठेवते आणि फ्रीजमध्ये स्टोअर करते, त्यामुळे पटकन तिने नाही काही खाल्लं तर हे करता येतं. आणि ह्या धिरड्यांवर मी तिला एक टोमॅटो सॉसने स्माइली काढून दिली. तिला हे असं काही केलं ना तिला फार आनंद होतो आणि आवडीने ती तो पदार्थ खाते. सर्व काही कसं मुलांच्या कलेने केलं ना तर ते अजूनच इंटरेस्ट देऊन तो पदार्थ खात असतात. तर बाकी राहिलेले सगळे मी काढून घेतले. मी तसं फार तिच्यासाठी 2च केलेले होते. आमच्यासाठी ढोकळे होते म्हणून खूप कमी पीठ मी मळलं. त्यानंतर सेम तव्यावर मी म्हटलं वेगळी फोडणी देण्यापेक्षा ढोकळे थोडे क्रिस्पी करावे, म्हणून त्याच तव्यावर मी थोडं तेल टाकून मोहरी टाकली आणि कढीपत्ता मिरच्या घालून मी याच्यावरच त्या ढोकळ्याचं पीठ ठेवून देईल, म्हणजे कसं दोघं साईडने ते क्रिस्पी होतात. बघा जेवढा ढोकळा आहे ना त्या आकारापर्यंत मी हे सगळी फोडणी पसरवून घेतली. आणि वरतून थोडं प्रेस केलं तर ती फोडणी या ढोकळ्यांना खालून छान चिपकून येते. दोघं साईडने शेकून घेईल म्हणजे ते थोडे क्रिस्पी होतात. आणि विशेष म्हणजे खूप कमी तेलामध्ये होतं. सकाळी सकाळ ऑइली नको वाटतं खायला. आणि तव्यावरच मी त्याचे खांड करून घेतले.
हे बघा, खालूनही क्रिस्पी झाले होते. आणि मिस्टरांनाही मी थोडं त्याच्यावर टोमॅटो केचप टाकून दिला. त्यानंतर आमचा नाश्ता झाला आणि मी रक्षिकाची आंघोळ करून दिली, तिला फ्रेश केलं आणि ती मला दाखवत होती, बघ मम्मा. त्यानंतर दूध आलेलं, तर दूध एक आम्ही भांड्यात काढून घेतलं. आमच्या इकडे सकाळी 6लाच दूध येत असतं आणि मी लगेचच तापवून घेते. नंतर त्याकडे दुर्लक्ष झालं तर मग दुपारच होते दूध तापवायला. आणि सगळं झाल्यावर माझ्याकडे थोडा वेळ होता. नाश्त्यानंतर माझ्याकडे जो वेळ असतो ना, त्यातले मी 10 मिनटं रोज घरातील क्लिनिंगला देत असते. बघा, मी दिवाळीच्या वेळेस ह्या विंडो क्लीन केल्या होत्या, तरी पण किती लवकर यात घाण साचून बसली. आणि मला तर वाटतं ना, घरातील सर्वात कठीण काम असेल हे विंडो क्लिनिंगचं. मी ब्रशने क्लीन करून बघितलं तरीही घाण निघत नव्हती. त्यानंतर माझ्याकडे एक छोटा झाडू होता, त्याच्याने या सगळी धूळ मी एका साईडला करून घेतली. खूप डिफिकल्ट आहे हे. आणि याचा ब्रशही मी घेतला होता, पण तोही एवढा काही युजफुल नाही निघाला. त्यानंतर मी एक रुमाल घेतला, त्याला ओला केला आणि त्याला ही घाण चिपकेल असं मी त्याने पुसत होती. खूप घाण निघाली. हे बघा. आणि रोज सकाळी जर आपण 10 मिनटं घरासाठी दिली ना, तर आपलं घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असतं. म्हणून रोज असं वेगळा वेळ काढून घर क्लीन करायची गरज पडत नाही. आणि आपल्या बायकांकडे तर इतकं काम असतं घरामध्ये की आपण असं कधी म्हणूच शकत नाही की आज आपल्याला काही काम नाही म्हणून. आपण ज्याही ठिकाणी बघू त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी काम सापडूनच जात असतं. आणि सकाळी ना करायला असं फार कंटाळाही येत नाही. म्हणून मी सकाळीच ही जी कामं मला आवडत नाही ना, ही कामं मी सकाळीच करून घेते. आणि घरात लहान मुलं असलं तर ह्या गोष्टींकडे तर विशेष लक्ष द्यावं लागतं, कारण खूप वेळेस रक्षिका ही सोफ्यावर उभी असते आणि तिथे हात लावते खिडकीला. त्यामुळे मग मी एक 15 दिवसातून, म्हणजे ज्यावेळेस मला वेळ भेटेल ना त्यावेळेस मी ही खिडकी क्लीन करते. पण ह्यावेळेस मी गावाला गेल्यामुळे खूप मोठा गॅप पडला आणि खूप घाण जमा झाली होती. तर जास्त घाण नसेल ना तर खूप वेळ जास्त लागत नाही. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडेच लक्ष दिलं तर आपलं घर क्लीन असतं. आणि घर जर क्लीन असेल ना तर घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाईबसुद्धा येतात. मला विंडो क्लिनिंगसाठी अजून दुसरं काही ऑप्शन असेल ना व्हॅक्यूम क्लीनर सोडून, तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. खूप हेल्प होईल याची. आणि दुसरी साईडही मी क्लीन करून घेतली. तशा विंडोच्या 2 साईड असतात ना, एक साईड क्लीन झाली होती, आता ही दुसरी साईडही क्लीन करून घेते. ह्या साईडला जास्त घाण नसते कारण इकडची साईड नेहमी बंदच असते. आणि ह्या साईडचं खूप लवकर क्लीन झालं. हे बघा किती घाण निघाली होती, खूप घाण पाणी निघालं. आणि रुमालही मी लगेच साबणाने धुवून घेतला, कारण ह्याच रुमालाला मला काचही पुसायचे होते. काच फार घाण नव्हती, पण तरी म्हटलं आता केलंच आहे तर सगळीच विंडो क्लीन करावी. आणि आतून तर ही काच काहीच घाण नसतात, पण बाहेरून खूप घाण बसते आणि बाहेरून क्लीन करायलाही खूप डिफिकल्ट जातं कारण जाळी असल्यामुळे. ओल्या कापडानंतर मी ही विंडो एका पेपराने क्लीन करून घेतली. पेपराने क्लीन केल्यावर खूप स्वच्छ दिसते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.